आहे। शैलेंद्र सर, आपण मगाशी बारामतीबद्दल बोललोच, काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे। एक वर्तुळ पूर्ण झालंय। पवार विरुद्ध पवार या लढतीकडे तुम्ही कसं पाहताय? कारण लोकसभेत सुप्रिया सुळेंना इथं मताधिक्य मिळालं होतं, काय सांगाल? नाही, तिथे आहे ना, म्हणजे आज अजित पवारांच्या पत्नी लढल्या त्यावेळेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत कशी होईल याविषयी एक उत्सुकता होती। आणि त्यावेळेला सुनेत्रा पवारांच्या बाजूने असलेल्या गोष्टी कुठल्या होत्या? ते एकतर अजित पवारांचं काम आणि पुण्य आहे, त्याबरोबरच ते महायुतीच्या घटक असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जिथं प्राबल्य तो खडकवासला विधानसभा मतदारसंघ, जिथनं त्यांना मताधिक्य सर्वाधिक मिळायला हवं, की जे 19च्या निवडणुकीत कांचनकुल यांना मिळालं त्यापेक्षा जवळपास 1/3पेक्षाही कमी मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळालं। त्यामुळे त्यांचा पराभव होण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे की अजित पवारांची पुण्याई कमी पडली, याहीपेक्षा घटक पक्षातले मतं ट्रान्सफर झाली नाहीत आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार जे आहेत परंपरागत ते नाराज होते अजित पवारांना घेतल्यामुळे। हे फार मोठं कारण सुनेत्रा पवारांच्या पराभवाचं होतं। आज बारामतीतली लढत आहे ती विधानसभेची लढत आहे की जिथे अजित पवार स्वतः विक्रमी मतांनी निवडून येतात, त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यांचा मतदारसंघ आहे। आणि ते पवारांशी संघर्ष करून बाहेर पडले तेव्हा ते काय म्हणत होते की सुरुवातीला शरद पवारांचाच हा तालुका आहे आणि त्यांचाच मतदारसंघ आहे, पण गेली 30 वर्ष विकास कामं मी केली आहेत, त्यामुळे विकास कामं करणारे अजित पवार म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। आता युगेंद्र पवार जे आहेत ते तितके तुल्यबळ उमेदवार आहेत का नाही, तर मला स्वतःला ते तितके तुल्यबळ वाटत नाहीत, पण त्याच्यामागे ताकद शरद पवारांची आहे। शेवटी त्यांच्या मागे सुप्रिया सुळे आहेत, त्यामुळे ही लढत निश्चितपणे रंगतदार होईलच। पण कदाचित असंही होऊ शकतं की निकाल जो आहे तो प्रेडिक्ट करणं म्हणजे हे खूप अवघड आहे बारामतीमध्ये, कारण जे बारामतीच्या लोकसभेच्या वेळेला झालं त्यावेळेला अनेक लोक तोंडावर आपटले माझ्यासह। त्यामुळे निकालाचा अंदाज व्यक्त करण्यापेक्षा तिथे नंतर विश्लेषण करायला कदाचित मजा येईल की कोणाची मतं मिळाली कोणाची नाही। त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल का नाही हे पण सांगता येत नाही। कदाचित सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी घरातनं जास्त असेल की युगेंद्रचा पराभव होईल गृहीत धरूनही दिला असेल। आपल्याला माहीत नाही पवार किती सिरियसली ती निवडणूक लढतील, कदाचित हरण्यासाठी उभं केलं असेल, आपल्याला माहीत नाही। पवारांनी म्हणजे पवारांच्या राजकारणाचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण जे असं आहे की त्यांचा कोणालाही अंदाज लावता येत नाही। तेव्हा त्यांनी आपल्या नातवाला, आता या नातवाला हरण्यासाठी उभं केलं का जिंकण्यासाठी हेही कळणार नाही, ते कदाचित नंतरच कळेल पोस्टवर अनालिसिस सारखं। त्यामुळे आत्ता तरी मी असं नाही म्हणणार रंगतदार होईल का होणार नाही, काही होऊ शकतं बारामतीत हे नक्की, कारण तिथे शरद पवार प्रमुख आहेत। तेच काही होऊ शकतं, म्हणजे ही लढत जी आहे त्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मृणालिनी मॅडम काय सांगाल? मला वाटत नाही पवारांनी युगेंद्र पवार यांना लढण्यासाठी उभं केलं आहे, कारण बारामती हा मतदारसंघाचं व्यवस्थापन संपूर्णपणे अजितदादा पवार गेली काही वर्ष करत असले तरी ते फॅमिलीचे प्रमुख आहेत आणि कोणालाही असा पराभव करून घेणं हे आवडत नाही, ते पवार असले तरी। पण हॅव्हिंग सेड दॅट, ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय बारामतीच्या जनतेने घेतला, अजितदादांनी खूप मोठं काम केलं असलं तरी तसं कदाचित असं होऊ शकतं की बारामतीचे आमदार म्हणून अजितदादाच आपलं प्रतिनिधित्व करू शकतात। त्यांनी विकासाची कामं केली आहेत, यंत्रणांचा दबाव आला होता, स्पर्धात्मकता वाढली होती, ताण वाढवून त्यांनी त्यांची बाजू बदलली, ते काकांच्या विरोधात गेले, म्हणून बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना जे काय धडा शिकवायचा होता तो मतदारांनी शिकवला। आसपासचे जे स्पर्धक होते त्यांना देखील अजितदादा मोठे झालेले नको होते, त्यामुळे खडकवासला जिथे भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासाठी नाराजी असली तरी उत्तम काम केलं आणि मतदान झालं, ते वगळता अजितदादा पवार यांना त्या मतदारसंघात पत्नीच्या रूपाने हार स्वीकारावी लागली। पण बारामती विधानसभा मतदारसंघात कदाचित हे चित्र पूर्णपणे वेगळं असू शकेल। दादा हे काही खूप क्षमतेचे नेते आहेत असं लोकसभेच्या निकालांनी दाखवलं नाही, पण त्याचबरोबर दादांची मायक्रो मॅनेजमेंट, दादांचं विधानसभा मतदारसंघातलं काम हे लक्षात घेता बारामती दिल्लीसाठी वेगळं मतदान करेल आणि कदाचित मुंबईसाठी वेगळं मतदान करू शकेल। बरोबर आहे, म्हणजे विधानसभेची सूत्र समीकरणं जी आहेत ती या मतदारसंघात वेगळी असूही शकतात। मॅडम मला सांगा, इंदापूरमध्ये भाजपाची साथ सोडून हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली, पुन्हा दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील आमने सामने आहेत। हर्षवर्धन पाटलांचा तुतारी हाती घेऊन लढण्याचा निर्णय जनतेत किती अपील होईल असं वाटतंय तुम्हाला? एकतर हर्षवर्धन पाटील एक महत्त्वाचे नेते आहेत। युती सरकार असल्यापासून केवळ स्वतःचा नाही
तर काही आमदारांवर हर्षवर्धन पाटील यांचा निश्चितपणे प्रभाव आहे. पण ते भारतीय जनता पक्षात का गेले होते, तर त्याचं उत्तर मी नाही, त्यांनीच दिलं आहे की रात्रीची झोप मला उत्तम प्रकारे लागावी म्हणून जे काय त्यांच्या दूध संघावरचे वगैरे आरोप होते ते लक्षात घेत ते भारतीय जनता पक्षात गेले असावेत असं मानायला जागा आहे. दत्ता भरणे यांनी त्यांना 2 वेळा निर्णायक रीतीने पराभूत केलं होतं. यावेळेला तसं होईल का हे आत्ता तरी सांगता येत नाही, कारण त्या भागातली पवार साहेबांची जी काय कार्यपद्धती आहे, पुण्याई आहे, मतदार आहेत, ते हर्षवर्धन पाटील स्वतःकडे घेऊ शकतात का यावर बरंच अवलंबून राहील. दत्ता भरणे सामान्य कार्यकर्ता म्हणून तिथे वर आलेले आहेत. अजितदादांच्या विरोधात जर लाट असेल आणि ती आत्ता कायम असेल तर दत्ता भरणे यांना त्याचं भोग भोगावे लागतील. त्याच वेळेला हर्षवर्धन पाटील जे हुशार नेते आहेत त्यांना जी आघाडीची एकत्रित मतं आहेत, म्हणजे तिथे उद्धव ठाकरे यांना मानणारा काही वर्ग आहे का, तिथे काँग्रेस ज्या पक्षाशी हर्षवर्धन पाटलांचे उत्तम संबंध होते ते मदत करणार का, हे सगळं दिसणार आहे. फक्त मला असं वाटतं की जो काय महाराष्ट्रात खेळला झाला गेल्या 5 वर्षातला त्याचं उत्तम उदाहरण एक इंदापूरमध्येही दिसतं आहे. अशा वेळेला जनता खरंच पक्ष सोडून गेलेल्यांना माफ करते की त्यांचं प्रतिनिधित्व विधानसभेत सातत्याने करणाऱ्या नेत्यांच्या मागे ते उभं राहणं पसंत करते, हे या निकालांमुळे दिसेल. बरोबर आहे.